सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जाऊ। छान अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि चहा वगैरे झालेला आहे सकाळचा आणि लोणचं जे बनवलेलं आहे त्यात घालण्यासाठी ना शेंगदाणा तेल लागतं। तर मी घालताना ना थोडं कमी पडलेलं तेल, त्याच्यामुळे काल किराणा आणलेला आहे। तर आता हे शेंगदाण्याचं तेल आहे ना किटलीमध्ये ओतून घेतलेलं आहे। खाण्यासाठी आम्ही सूर्यफूल तेल वापरतो, पण लोणच्यामध्ये घालण्यासाठी ना शेंगदाण्याचं तेल आणलेले। तर आता तेल आहे ना मी हे कढईमध्ये उकळायला ठेवलेले आहेत। असं म्हणतात की ना सलग एकच तेल खाऊ नये, आलटून पालटून वेगवेगळी तेलं खाल्ली जावीत, कारण ना वेगवेगळ्या तेलामधले ना जे वेगवेगळे घटक असतात ते आपल्या शरीराला मिळतात। त्याच्यामुळं आम्ही ना शेंगदाणा, सूर्यफूल, करडई अशी आलटून पालटून तेलं आहेत ना आणत असतो आणि घरच्या नारळाचंही तेल निघतं तेही काढून आणतो। तर चला आता छोलेच्या भाजीची तयारी करून घेते। त्यासाठी ना मी आता हा कांदा घेतलेला आहे आणि टोमॅटो चिरायला घेतलेला आहे आणि आता कुकरही थंड झालेला आहे। छोले ना मी उकडून घेतलेले आहेत, कुकरला 3 शिट्ट्या दिलेल्या आहेत आणि ह्या 3 शिट्ट्यामध्ये छोले छान उकडलेले आहेत। आणि छोलेची भाजी बनवण्यासाठी ना हे वाटण काढलेले आहे, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीर काढलेली आहे वरतून घालण्यासाठी आणि वाटणामध्ये टाकण्यासाठी। आता मी छोलेची सुकी भाजी बनवणार आहे आणि त्यासाठी ना हे वाटण काढलेले आहे। कोण कोण तेलाची पिशवी मोकळी झाल्यानंतर त्याच्यामध्ये असा कणकेचा गोळा घालून ना पुसून घेतात तेलाची पिशवी। तर हे बघा आता आम्ही अशी ही तेलाची पिशवी पुसून घेतलेली आहे आणि ना आज आहे ना माझ्या लेकीनं चपात्या लाटून दिलेल्या आहेत, त्यामुळे तिने चपात्या ह्या अशा लाटून दिलेल्या आहेत। आणि इथं लोणच्यात तेल थंड झालं होतं, त्यामुळे आता मी ह्या भरणीमध्ये घालून घेतलेले। दोन्ही प्रकारचे लोणचे आहेत त्याच्यामुळे दोन्हीमध्ये ना तेल घालून घेतलेले आणि ना लोणचं की नाही असं रोज हलवावं लागतं, थोडा वेळ उघडं ठेवून हलवायला हवं, म्हणजे ना लोणचं चांगलं व्यवस्थित राहतं। त्यामुळे तेल घालून ना असं लोणचं व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे चोहो बाजूने। आणि आता ह्या तेलाच्या कढईमध्येच भाजी शिजायला घालते। भाजी बनवण्यासाठी मी पहिल्यांदा टाकलेली आहे मोहरी। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये टाकलेले जिरे आणि जे वाटण बनवलेलं आहे ते मी तेलामध्ये टाकून घेतलेले आणि छान असं तेल सुटेपर्यंत असं भाजून घेतलेले हे वाटण। त्याच्यामध्ये टाकलेला 1 चमचा लाल तिखट, 1 चमचाभर काळं तिखट। छोले ना मी थोडेसे भाजून घेतलेले आता ते टाकलेले। ते शिजवताना जे पाणी होतं ना ते आता टाकून घेते आणि हे चवीनुसार मीठ, थोडासा हा गरम मसाला आणि आता वरून ही अशी कोथिंबीर। थोडा वेळ ना तेल सुटेपर्यंत अशी भाजी छान शिजू द्यायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करणार आहे, कारण छोले तर शिजलेलेच आहेत आणि त्यानंतर भाजूनही घेतलेले आहेत। आता छोलेची भाजी माझी तयार झालेली आहे। सकाळची जेवणं वगैरे झालेली आहेत आणि आता गायांना पाणी दाखवायचं आहे, त्याच्यामुळे पाणी दाखवायला आलेली आहे। आणि आज आमच्याकडे ना शेतामध्ये बायकाही कामाला आलेली, केळी बांधायची आहे। केळी चांगली मोठी झालेली आहे, पण एकीने झाडाबरोबर बांधून घ्यायची आहे, कारण वारा खूप सुटतोय, त्याच्यामुळे आता केळी बांधायची आहे। त्यासाठी मला शेतामध्ये जायचं आहे आणि त्याच्या आधी म्हणलं गाईला पाणी दाखवून घ्यावं। गाईने पहिल्या बादलीतलं पाणी पिली नाही, कारण ते तिला उष्ट असेल किंवा काय, त्याच्यामुळे ती पिली नाही पाणी, त्याच्यामुळे दुसरी बादली मला आणावी लागली आणि आता ह्या बादलीतलं पाणी पिली आणि आता मी चालली आहे शेतामध्ये। पिकलं पान काढायला जरा ती इकडे डाव्या भातात ती जरा दाबा खाली ती कुठे आहे कोयतं कुठे काय तिथे केळीला खोली तेवढं हाते आता नाही काढायला ना नुसतं खाली काढायचं, काढूनच टाकावं लागतं कशाला काढायचं। किलोदार घेतलं मग चांगलं नसतं।
लय दोघी मोठी झाली हो कदा मुशी. आता उन्हाळा संपत आलाय म्हणून त्याला काय केळीना अशी झाडाबरोबर बांधली ना म्हणजे केळी हालत नाही आणि झाडही कल्लं जात नाही. नाहीतर ना एका साईडला आहे की नाही ओझ्याबरोबर ना झाड खाली पडतं. आणि आता वारा सुटायला लागलेला आहे. आज तर खूप वारा आहे. त्याच्यामुळे ना अशी सगळी केळी बांधून घ्यायला लागलेलो आहे. आणि आता थोडीशीच बांधायची राहिलेली आहेत. आठवायला कसं बघ हो अशी असंच बांधतात ना. इकडचे बांधायचे का? अहो त्या दिवशी आम्ही दोघांनीच बांधले होते. होय आज बी घातले अजून लय बांधला वळले डबल नाही नाही घेतला की वेळा तुम्ही असं घेताय रे. चला